अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात सांगलीमध्ये आरपीआयच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत उपवर्गीकरणाला विरोध केला। आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातल्या 59 जातीतील नेत्यांनी एकत्रित येत हे आंदोलन केले। महाराष्ट्रात अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करू नये, राज्य सरकारने बिदर समितीचा अहवाल खुला करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। तसेच मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी असणारा निधी इतर ठिकाणी खर्च करू नये, तसेच मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून झालेल्या कर्जाला माफी मिळावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे, आरपीआय माजी जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन कांबळे, नगरसेवक सागर वनखंडे, तानाजी सातपुते, महावीर कांबळे, महेंद्र गाडे, आरपीआयचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अजित सगरे आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते। अनुसूचित जातीचा जो उपवर्गीकरणाचा विषय सरकारने रेटून धरला आहे, त्यासाठी आम्ही अनुसूचित जातीचे मिरज शहरातील, मिरज तालुक्यातील 59 जातींची लोक आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आमची एकच मागणी आहे, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरणाचा जो काही तुम्ही निर्णय घेतला तो संविधानिक मार्गाने होऊन दे। दुसरी गोष्ट म्हणजे बदर समिती, जस्टिस बदरांच्या नेतृत्वाखाली जी समिती स्थापन केली आणि त्या समितीने जो काही अहवाल तुम्हाला शासनाकडे दिलेला आहे, मूळतः तो समाज कल्याण खात्याकडे अहवाल गेला पाहिजे, पण तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला। तिसरी गोष्ट म्हणजे जातीचं उपवर्गीकरण करण्याच्या अगोदर पहिला निदान आम्ही अनुसूचित जातीचे किती लोक आणि त्यांची लोकसंख्या किती आहे हे तर अगोदर तुम्ही लोकांना सार्वजनिकरित्या सांगितलं पाहिजे आणि तो काय बदर समितीचा जो अहवाल आहे तो खुला केला पाहिजे। नेमकं तुमचा कशा पद्धतीनं तुम्ही काय करायला लागलाय, आमच्या जातीच्या लोकांशी खेळायला लागलाय ते आम्हाला कळू दे। आज या ठिकाणी आम्हाला या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची आहे की अनुसूचित जातीचं जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं ते काही एका महार, मांग, ढोर, चांबार, बुरुड, मातंग या जातीला दिलं नाही आहे। खरं तर ते एक समूहाला आरक्षण दिले, जे कलम 341 नुसार आपल्याला समजेल। म्हणून आमची याच माध्यमातून शासनाला विनंती राहील की या आमच्या मागण्या तुम्ही ऐका। तुम्ही मुळात शासनाने जे काही बदर समितीच्या अहवालावर आक्षेप मागवलेत, खऱ्या अर्थानं बघ 78,000 अहवाल आले, त्यातले 75,000 अहवाल हे त्या समितीच्या विरोधातले आहेत, फक्त 3,000 अहवाल आहेत तुमच्या बाजूने आहेत। या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि अनुसूचित जाती जमातीचा जो काही एक ग्रुप आहे 59 जातीचा, त्याच्यामध्ये भांडण लागतील असं काही कृत्य आपल्यामार्फत होऊ नये ही या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं विनंती करण्यासाठी आलो होतो। दुसरी आमची मागणी म्हणजे अनुसूचित जातीचा जो काही निधी आहे तो सरकारी योजनेसाठी कुठेतरी पळवला जातो, प्रत्येक वेळेला तेच व्हायला लागले आणि या कारणामुळं आमचा जो काही निधी आहे, आमचा जो काही हक्काचा पैसा आहे आमच्या वस्ती सुधारण्यासाठी त्या कुठेतरी कमी पडत आहे। ही एक मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे। अजून एक आमची मागणी होती, जे मागासवर्गीय महामंडळ आहेत त्या महामंडळांच्याद्वारे कर्ज वाटप केलं होतं, पण कोरोनाच्या आजारामुळे 2 वर्ष लॉकडाऊन लागलं, लोकांचे धंदे उद्ध्वस्त झाले, तरीसुद्धा बँका आज त्या लोकांच्या दारात जात आहेत, त्यांची कर्ज वसुली करण्यासाठी दमदाटी करतायत। शेतकऱ्यांचं जसं कर्ज माफ करणार म्हणून तुम्ही सांगितलं होतं, तसं या अनुसूचित जातीच्या प्रत्येक महामंडळाचं कर्ज तुम्ही त्या लोकांचं माफ केलं पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही निवेदन देतोय। या ठिकाणी सर्व जातीचे लोक आहेत, आमच्यासोबत प्रामुख्यानं मातंग समाजाची लोक या सगळ्यात आहेत। सागर वनखंडे नगरसेवक आहेत, सचिन कांबळे जिल्हा परिषद सदस्य आहेत, नितीन सोनवणे वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत, पोपट कांबळे जिल्हाध्यक्ष आहेत, महेंद्र गाडे MRPचे जिल्हाध्यक्ष आहेत, महावीर तात्या आहेत, स्वप्नील खांडेकर आहेत, प्रमोद इनामदार आहेत, ढोर समाजाची लोक आमच्यासोबत आहेत, कक्कय्या समाजाची लोक या निवेदनात आम्ही सगळीजण एकत्र आहोत, काही बुरुड समाजाची लोक आहेत, मेहतर समाजाचे लोक सुद्धा आम्ही सगळे एकत्र येऊन अनुसूचित जातीचा लढा आम्ही सगळे एकत्र देऊ शकतो हे या माध्यमातून